नमस्कार, मी भारती. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज तुम्हाला फुगाबाई अस्तिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, संपूर्ण पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण कटिंगला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर मी सगळ्यात अगोदर ब्लाऊज पीस कटाई करून घेत आहे. तर बघा असे असा लांब कपडा घेतलेला आहे. आता मी अशी फोल्ड करून घेत आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 अस्तिंग तयार होतील. तर बघा बंद भाग मी आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची लांबी घ्यायची आहे 10 इंच. तर सगळ्यात अगोदर आपल्याला बॉर्डर काढून घ्यायची आहे. तर बॉर्डर आहे 5 इंच. एवढा भाग आपल्याला शिलाईमध्ये जाण्यासाठी लागणार आहे. अंदर फोल्ड मध्ये 5 इंच. तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचे आहे. तर मी 11 इंच वाढवून घेतलेला आहे. आता आपल्याला इथून सनी मोजून घ्यायचा आहे. तर मी 4.5 इंच इथून माप लावून घेत आहे. आता आपल्याला इथून बगल मोजून घ्यायचा आहे. तर बगल आहे 6.5 इंच. तर 6.5 इंचावर मी मार्जिन लावून घेत आहे. आता मी अस्तीनला आकार देत आहे. इथून पण मी आकार देत आहे अर्धा इंचवर, कारण आपल्या बगलमध्ये झोल न आल्या पाहिजे. तर आता मी कटाई करून घेत आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हा भाग काढून घ्यायचा आहे. तर मी हा भाग काढून घेत आहे. म्हणजे आपल्याला बॉर्डर लावण्यासाठी हा भाग मी अगोदरच काढून घेत आहे. तर मी हा आकार दिलेला भाग काढून घेत आहे. आता साडीवरचा ब्लाउज पीस माझा कटिंग करून झालेला आहे. तर आता आपल्याला अस्तर कटाई करून घ्यायची आहे. बघा अस्तरचा भाग एवढा येत आहे कमी. तर आपल्याला इथून आपल्याला जॉईन करणं पडेल कपडा. तर मी आता एवढा भाग कटाई करून घेत आहे. हा उरलेला भाग मी जॉईन करणार आहे. आपल्याला जेवढा भाग लागतो तेवढा मोजून घ्यायचा आहे जॉईन करण्यासाठी. तर बघा मी अशी मोजून घेत आहे. 10 इंच लागत आहे. तर 10 इंच इथून मी 10 इंच मी मोजून घेतलेला आहे. आता आपल्याला हा भाग जॉईन करून घ्यायचा आहे. दोन्ही पण ह्या साईडनं पण दोन्ही भाग आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. तर मी आता जॉईन करून घेत आहे.
तर आपल्याला हा पण भाग असा जॉईन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्यावरून सनी प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे. याच्यावरून पण तशीच शिलाई लावून घ्यायची आहे. आता दोनही भागाला मी शिलाई करून घेतलेली आहे. तर बघा असं पूर्ण अशी पट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला दोनही भाग सारखे करून घ्यायचे आहे. दोनही भाग अस्तर आणि ब्लाउज साडीवरचा ब्लाउज पीस दोनही भाग आपल्याला बरोबर मापून घ्यायचे आहे आणि तशी कटाई करून घ्यायची आहे. तर बघा मी अशी बरोबर मापून घेतलेली आहे. आता मी याची कटाई करून घेत आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर उलट सरळ भाग पाहून घ्यायचा आहे. आपल्याला उलट सरळ भाग एक वेळा पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला असे दोनही भाग जोडून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला इथून सनी अशी सरळ याच्यावरून सनी शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या पण साईडनं अशी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून सनी 3.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे दोनही साईडनं. त्याच्यानंतर आपल्याला इथून प्लेट टाकून घ्यायची आहे. आता इथं छोट्या छोट्या मी प्लेटा टाकून घेत आहे फुगाबाई अस्तीन बनवण्यासाठी. अशा आपल्याला लहान लहान छोट्या छोट्या प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत. बघा आपण 3.5 इंचावर मार्जिन केली होती तिथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला शिलाई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा मी अशा छोट्या छोट्या प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या साईडनं पण प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. हा अस्तरचा निघलेला भाग आहे, याला कटाई करून घ्यायची आहे. आपण आता बीच मध्ये असा एक खाचा द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत.
तर आपण 3.5 इंचावर मार्जिन लावली होती, तर ह्या पण अस्तिंगला 3.5 इंचावर मार्जिन लावून घ्यायची. दोनही साईडनं बरोबर मार्जिन लावून घ्यायची आहे. नंतर आपण तिथूनच त्याच ठिकाणपासून सुरुवात करायची आहे. लावली होती त्याच ठिकाणपर्यंत आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अशी बाहेर काढून घ्यायची. आता ह्या पण साईडनं आपल्याला तशाच प्लेटा पलटवून घ्यायच्या आहेत अशा, आणि इथून पासूनच आणि आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला एक वेळा अगोदर सरळ उलट पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला असे 2 भाग जोडून घ्यायचे. आता बघा, हा आहे सरळ भाग, हा आहे उलटा भाग. तर आपल्याला उलट्या भागावरून सानी शिलाई करून घ्यायची आहे. तर मी आता उलट्या भागावरून सानी अशी शिलाई लावून घेत आहे. आता हा पण भाग आपण तसाच जोडून घ्यायचा आहे. हा सरळ भाग आहे, हा उलटा भाग आहे. तर आपण उलट्या भागावरून सानी पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. ह्या पण बाजूंना आपण तशीच शिलाई करून घ्यायची आहे. हा भाग इकडे इकडे ठेवायचा आहे. त्याच्यानंतर असे हा भाग अस्तर भाग आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यावरून आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, माझी बॉर्डर अशी तयार झालेली आहे. आता आपल्याला हा मागं पुढं निघलेला भाग आहे, हा आपण कटाई करून घ्यायचा आहे. कमी जास्त झालेला आहे, तर आपल्याला दोनही भाग असे सेम करून घ्यायचे आहेत. आता बघा, हा भाग आपल्याला हा अंदर गेलेला आहे शिलाईचा भाग. त्याच्यानंतर आपल्याला हे बॉर्डर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा भाग असा ठेवून घ्यायचा आहे बरोबर. त्याच्यानंतर ही फोल्ड अशी करून घ्यायची आहे. 3 पण भाग असे जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून सानी शिलाई करून घ्यायची आहे.
तर बघा किती अशी मस्त असं लावून घेतलेली आहे. हे डिझाईन किती मस्त अशी दिसत आहे बॉर्डरवर. आता ह्या पण बाजूला आपण तसंच करून घेऊ. सगळ्यात अगोदर आपल्याला हा भाग सरळ करून घ्यायचा आहे. बॉर्डरचा भाग असा असा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे जे प्लेट पाडले आहे आपण तो भाग याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला असा पलटवून द्यायचा आहे. याच्यावरून सनी आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. आपल्याला म्हणजे शिलाईमध्ये नाही नाही निघली पाहिजे, बरोबर असं लक्षात ठेवायचं आहे. तर बघा किती सुंदर असं बॉर्डर पण आणि त्याच्यावर असा फुगा पण तयार झालेला आहे. फुगाबाई अस्तिंग पण तयार झालेली आहे. आता आपल्याला याच्यावरून सनी अशी लेस लावून घ्यायची आहे. हा उरलेला भाग आपल्याला काटून घ्यायचा आहे. आता मी याच्यावरून सनी असं सरळ लेस लावून घेत आहे. आता या पण साईडनं मी तशीच लेस लावून घेत आहे. बघा ह्या बाईला मी ना अशी लेस लावून घेतलेली आहे. ह्या पण बाईला आपण तशीच लेस लावून घ्यायची आहे. तर बघा मी ह्या साईडनं पण अशी लेस लावून घेतलेली आहे. आता या साईडनं अशी बॉर्डर आहे. बॉर्डर खूप छान दिसत आहे. तर ह्या साईडनं मी नाही लावून घेत आहे. तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. आपल्या साडीच्या बॉर्डरवर अशी जर बॉर्डर असली तर ही बॉर्डर छान दिसत आहे. तर मी याच्यावर ही लेस इथं नाही लावून घेत आहे. जर छोटी बॉर्डर असली असती, याच्यावर प्लेन भाग असला तर मी अशी लेस इथं पण लावून घेतली असती. तर बघा दोन पण बाजू फुगाबाई अस्तिंग आपल्या समोर अशी तयार झालेली आहे. किती सुंदर असं दिसत आहे बघा. अशी फुगा तयार होते. असा पॉप येईल जेव्हा आपण ब्लाऊजला शिवून घेतो तेव्हा असा पॉप येईल इथं. असा फुगा तयार होईल दोन पण अस्तिंगला. बघा किती सुंदर असं दिसत आहे. तर कसं वाटली फुगाबाई अस्तिंग तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. लाईक शेअर नक्की करा. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.